नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल। कालचा व्हिडिओ बऱ्याच जणांना खूप आवडला। मोटिवेशनल व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा की एकटेपणावर काय इलाज आहे। तर एकटेपणावर एवढाच इलाज आहे की एकटेपणा आपण स्वतःच घालवू शकतो आणि लोकांमध्ये मिसळू शकतो आणि आपला एकटेपणा घालवू शकतो। आता उठून जवळजवळ 2 तास झालेत, 2-2.5 तास झालेत, वाजले आहेत 7:45 आणि कामांना सुरुवात पण केलेली आहे। आता सगळ्यात आधी काम करणारे हे सगळे कपडे कालचे वाळलेले आहेत ते सगळे काढायचे आणि घड्या घालायच्या, कारण दुसरे कपडे वाळत घालायला जागा नसते आणि खूप छोटं घर आहे। गॅलरीत सुद्धा हे स्टँड मावत नाही, त्यामुळे इथंच ठेवावं लागतं घरात। त्यामुळे खूप अडचण वाटते जर त्याच्यावर जास्त कपडे असतील तर, आणि त्यामुळे मग हे इथंच लावलंय मी। घरात हॉलमध्येच कपड्यांचं रॅक आहे। तसंही माझ्याकडे कुणी येत जात नाही, त्यामुळे असं काही कुणी म्हणणार नाही की किती पसारा आहे किंवा काय। त्यामुळे आपलं जेवढं घर आहे तेवढ्यातच ॲडजस्ट करावं लागतं। आत्ताच कब्बर चहा पिऊन झालाय आंघोळ झाल्यानंतर, आणि मस्तपैकी एक डोनेट खाल्ले चहाशी आज, कारण आज रात्री जेवले नव्हते त्यामुळे भूक लागली होती आणि म्हणून एक डोनेट खाल्ला आहे। चला आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया। बेला खाली बसले। बेला ये, बेला ये, ये आले 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 आले। बोलवलं की येतं माझं बाळ ते, माझं बाळ ते। इकडे बघ, बघ, इथं बघ, इथं बघ चुना, ए चुना, इकडं बघ की, ए चुना माझं बाळ गते। आय शाबाश, बघा इकडे बघा, इकडे बघा। हॅलो हॅलो गाईज, हॅलो ताई दादा, हॅलो। ओवी पण आली उठून, ओवी उठली बघा, ओवी उठली, ओवी उठली। ओवी हाय कर सगळ्यांना। झोपेतनं उठलं बाळ माझं, हे पण बाळ उठलं माझ्या झोपेतनं। क कडायचं तरी ओवीला आता बरं आहे। ओवीची परीक्षा बरं नाही घेत, तिला घेतलं की बेला अशी घुमते। परीक्षा कधी आहे ग? 20 ते 28 ना? 20 तारखेपासून 6माही परीक्षा आहे। बोलता बोलता शाळेचे 6 महिने कसे संपले कळलं नाही, आणि तिला फक्त जरासा परिसर विषय अवघड जातोय, तर तिचा कालपासून आता अभ्यास घेते मी 2-3 दिवसात पूर्ण करायचा। बाकी सगळे विषय तिला बरे जात आहेत, म्हणजे सोपे नाही पण बरे जात आहेत, कारण अचानकच इथं आल्यावर सेमी इंग्लिशला तिला घातलं। तिकडं ती मराठी मीडियमला होती, त्यामुळे थोडासा तिला अभ्यास टफ जातोय, पण काही हरकत नाही। अजून झोप येते, अजून झोप येते बाळाला, अजून झोप येते बाळाला। हो हो, चला तर मग आपण आता कामाला सुरुवात करूया। चला आता एवढ्या सगळ्या कपड्यांच्या मस्तपैकी घड्या घालून घेऊया। पटापट पटापट होतील तेवढ्या घड्या घालूया आणि कपाटात ठेवून टाकतो। वेळच्या वेळी ठेवलं की साठत नाही, नाहीतर माझे मग कपडे कधी 2-3 दिवसाचे पण साठतात, कारण दिवसभर वेळ नसतो। म्हणून ठरवलंय रोजच्या रोज आपले जसे जमतील तसे। इस्त्रीचे वेगळे ठेवते, इस्त्री पण घेतली तेवढ्यासाठी, कारण या अशा कपड्यांना इस्त्री लागतेच आपल्या, आपण नाही म्हटलं तरी। हे बघा आता हे किती चुरगाळले, असंच घालता येत नाही। मग थोडीशी इस्त्री जरी फिरवली ना तरी चांगले दिसतात। सलवारींना मी काही इस्त्री करत नाही, टॉपला तेवढी करते, कधी करते, कधी तसेच सुद्धा घालते। आपल्या बायकांना कामं चुकली नाहीयेत मात्र, काही म्हणा, म्हणजे कुठूनही या, ऑफिसवरून या, बाहेरून या, दमून या, प्रवासातून या, ही आपली कामं ही आपल्यालाच करावी लागतात। कुणी मदतीला असलं की बरं वाटतं खरं तर, पण हरकत नाही, कुणी नसेल तर आपल्याला करावं लागतं। आणि एकदा सवय झाली ना, आता मला सवय झाली आहे, आता काही वाटत नाही की आपल्याला मदतीला कुणी नाहीये, कसं व्हायचं काय व्हायचं असं काही वाटत नाही। पटपट काम उरकून, कारण मला
ऑर्डरच्या कामाला बसायचं असतं, व्हिडिओ एडिट करायचे असतात. व्हिडिओ एडिट करायलाच मला दुपारचे 2 वाजतात. त्याच्या पुढं मग ऑर्डरची कामं असतात, ती करायची असतात. त्यामुळे खरंच कसा वेळ जातोय आणि कुठून कसा दिवस येतोय आणि कुठून कसा दिवस संपतोय हेच कळत नाही. पण चांगलं आहे, डोक्याला चालना राहिली म्हणजे जास्त विचार येत नाही डोक्यात आणि बरं वाटतं. म्हणजे इथं तिथं जाऊन बसणं वगैरे हे तर मला बिलकुल पहिल्यापासून आवडत नाही. मी तिकडे गावात होते तरी कुणाच्याही घरी कधीही जात नव्हते. साधी मी कधी दरवाजात सुद्धा बसत नव्हते की नाही का बायका बसतात, संध्याकाळ झाली जरा बाहेर बसूया. ते हे लाव टर्मरिक लाव जरा. संध्याकाळची दारात बसली वगैरे असं सुद्धा मी कधीही करत नव्हते. मी आपली घरातच असायचे आणि इथं सुद्धा मला तीच सवय, घरातच कुणी माझ्याकडे आलं त्यांचं मी स्वागत करते. नाही असं नाही, म्हणजे त्यांना येणाऱ्यांना येऊ दे, फक्त मी कुणाच्यातही जात नाही. कारण नाही मला पहिल्यापासूनच ती सवय नाहीये आणि त्या सवयी आईनं लावलेल्या आहेत. म्हणजे की कुणाच्याही घरात उगाच जाऊन गॉसिपिंग करत बसायचं नाही की तुझ्या घरात काय चाललंय, माझ्या घरात काय चाललंय, असलं नाही करत बसायचं. आपण आणि आपलं काम जेवढं होईल तेवढं कामात राहायचं. कामात राहिलं की डोक्यामध्ये विचार येत नाहीत आणि तुम्ही थोडा वेळ रिकामं बसा, बघा तुमच्या डोक्यात लगेच विचारचक्र चालू होतं. त्यामुळे जितकं होईल ना तितकं कामात राहायचं. आणि असं काही नाही की घरातल्या लेडीजला काम नसतं, पुरवलं तर दिवसभर असतं. 12, 1, 2 तर कसे वाजतात नक्कीच कळत नाही दुपारच्या भांड्यासकट. आणि त्यानंतरचा वेळ जातो तो मग कुठं केर काढ, कुठं दळणं कर, अशी बरीचशी कामं असतात स्त्रियांना. किंवा मग निवडून ठेव, डाळी निवडून ठेव किंवा काय. आणि ऑफिशियल बायकांना तर काही बोलायलाच नको. त्या तर लेडीज सकाळी ज्या 9 पासून घरातलं सगळं आवरून जातात, संध्याकाळी 6ला येतात, 7ला येतात आणि आलं की पुन्हा चालू. आणि ह्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा आयुष्य खरंच धकाधकीचं आहे ते मुंबईच्या बायकांचं, मुंबईच्या स्त्रियांचं. म्हणजे त्या तर लोकल पकडून कामाला जातात. विचार करा किती किती दगदग होत असेल त्यांची, की लोकल पकडायची, जायचं, परत संध्याकाळची लोकल पकडायची, घरी यायचं, सगळं घरचं आवरायचं. म्हणजे मुंबईची लेडीज घड्याळावर अक्षरशः काट्यावर चालतात, काट्यावर फिरतात, नाश्ता सुद्धा रेल्वेमध्ये करतात. तर खरंच अशा जिद्दी स्त्रियांना मी सुद्धा खूप जिद्दी आहे, पण तरीही अशा जिद्दी स्त्रियांना मला सलाम करावा असा वाटतो की ज्या स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी करतात, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. आणि खरंच स्त्री पुरुष या दोघांनी जर भरपूर काम केलं तर त्या घराची उन्नती व्हायला वेळ लागत नाही. दोघांनी मिळून जर केलं तर, एकानंच कमवलं तर मग फारशी प्रगती होत नाही, कारण की मग पैसे घरात खर्च होतात. पण एकानं कमवायचं आणि एकानं शिल्लक ठेवायची. माझं असंच म्हणणं पहिल्यापासून असायचं की दोघांनी कमवूया, एकाची शिल्लक ठेवूया. पण तसं आमच्या घरात नाही झालं, म्हणजे नाही होऊ शकलं. आणि आता काय, आता माझ्या मागं खर्चच इतके दोन्ही मुलांचे वगैरे की पैसे माझे सगळे घरातच खर्च होतात. त्यातूनही सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतेय आणि सेव्हिंग करतेय मी. आणि सेव्हिंग करा, काही ना काही करत राहा, घरात बसून नुसतं राहू नका. मी खूप वेळा मला वाटतं हा विषय सांगितलाय की सुरुवात अगदी मेसच्या डब्यापासून करा, काही हरकत नाही. कारण कुठलंही काम लहान नसतं किंवा कुठलंही काम मोठं नसतं. आपण काही चोऱ्यामाऱ्या करत नाहीये, आपल्याला गरज आहे म्हणून किंवा आपला वेळ जावा म्हणून आपण छोटी छोटी अशी ऑर्डर घेऊ शकतो. नाश्त्याची ऑर्डर घेऊ शकतो, चतुर्थी आली की मोदकांची ऑर्डर घेऊ शकतो. असे खूप आहेत बरं का. माझ्या स्वतःची भावाची बायको, त्यांचं हॉटेल आहे राजवाड्यावर, ती पुरणपोळ्या आणि मोदक इतके सुंदर बनवती की तिला प्रत्येक चतुर्थीला रात्रीच्या आदल्या दिवशी रात्रीच्या म्हणजे 3-4 वाजेपर्यंत जागावं लागतं. तांदळाचे उकडीचे मोदक ती करती. साताऱ्यात नगर वाचनालयाच्या समोर बघा अभिरुची लंच होम आहे, ते माझ्या सख्या मावस भावाचं आहे आणि खूप छान तिच्या हाताला चव आहे. मोदक, पुरणपोळीचं जेवण सगळं ती ऑर्डर घेते. आणि रोजच्या हॉटेलमध्ये सुद्धा ती जेवणाचंच हॉटेल आहे त्यांचं, जेवण नाश्ता सगळं. सकाळी 6ला जातात ते रात्री 12ला घरी पोहोचतात. इतकी दोन्ही वहिन्या म्हणजे माझ्या भावांच्या दोन्ही बायका अतिशय कष्ट करतात. आणि दोन्ही भाऊ सुद्धा त्यांच्या बरोबरीनं की असं नाही म्हणत भाऊ की आम्ही मुलं आहोत मग आम्ही कसं करू. ती सुद्धा भांडी घासण्यापासून सगळं घरात सुद्धा आणि हॉटेलवर सुद्धा लाजत नाहीत, सगळं काम करतात. नुसतं गल्ल्यावर बसले, बायकांच्या जीवावर काम सोडले असं ते पण करत नाहीत.
तर खरंच म्हणजे काही लोकांकडनं जे घेण्यासारखं असतं ना ते अवश्य घ्यावं, लाजू नये कधी की त्यांनी सांगितलंय मी कसं करू. तर अशा मला आज तुम्हाला थोडं मोटिवेट करायचं होतं की घरात बसून राहू नका, काही ना काही उद्योग करा. मी तुम्हाला नेहमी सांगितलं की माझ्याकडून मेहंदी घ्या. आता तुम्हाला माझा नंबर देते खाली. मेहंदी विका, साबण विका, उदबत्त्या विका, काही करा, काहीतरी करा, पण करा. म्हणजे दिवस वाया घालवू नका. आयुष्य परत परत मिळत नाही आणि मिळालेलं आयुष्य वाया घालवायचं नाही आपल्याला. त्यामुळे सतत काही ना काही करत राहा. बघा, विचार करून बघा माझ्या या वाक्यावर की आपला पैसा जो असतो म्हणजे आपला स्वतःचा, तो आपण कसाही खर्च करू शकतो, कुठेही खर्च करू शकतो. आपल्याला वाटलं आपल्या माहेरी आपल्याला मदत करायची, मदत सोडून द्या. काही कुणासाठी घ्यावं असं वाटलं तरी आपण आपल्या पैशात घेऊ शकतो. तसं पतीच्या पैशावर आपण असा अधिकार दाखवू शकत नाही की मला माहेरच्या लोकांना हे घ्यायचंय. 100% म्हणजे मला खरं बोलायला काही वाटणार नाही. तर त्यासाठी स्वतः कमवा, जिद्दीनं उभे राहा आणि आळस झटका, मुळात म्हणजे आळस झटका आणि कामाला लागा. आणि घर सांभाळणं ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे. असं काही नाही की घर सांभाळताय म्हणजे तुम्ही काहीच करत नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी काहीतरी करावं आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. आज किचन मधलं काही दाखवत नाही, आता किचन मधल्याच कामांना लागायचंय. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, नमस्कार.